व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे दुसऱ्या ब्लॉगवर तुमचं. तर आज सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण मस्तपैकी आंघोळ वगैरे करून तयार झालो आहे मस्तपैकी. आता आपल्याला अभ्यास वगैरे करायचा, कॉलेजचं सबमिशन आहे. कॉलेजवाले आपल्याला लई पिडायला लागल्यात. तर कॉलेजवाल्याने रात्री ग्रुपवर आपले जर्नल आणि असाइनमेंट कंप्लीट करायला सांगितलेलं. तर ते आज आपल्याला असाइनमेंट आणि जर्नल कंप्लीट करायचं आहे. तर काय सांगू तुम्हाला, हे बघा ही आता वया वगैरे भरून लिहायचं आहे आपल्याला. भरपूर प्रमाणात लिखाण वगैरे काय असेल ते करायचं आहे. तर कमेंट करून सांगा तुम्ही काय लिहिता. तर मित्रांनो, आपलं सबमिशन थोडंफार लिहून झालेलं आहे. तर आता आपण नाश्ता करूया. तर सगळ्यात आधी आपलं माव येऊन बसले आपल्यापाशी. तर तुम्हाला लावतो चंपी. आपल्या मांजराचं नाव चंपी आहे. ते मांजर आपल्या संग आले. हे बघा आपलं मांजर आहे चंपी. ह्याच्या संग 2 मिनटं आपण खेळूया जरा. हे आपल्याला डिस्टर्ब करायला लागलेलं आहे. आपण सारखा अभ्यास करायला लागलो आहे. अभ्यास करता करता आपल्याला डिस्टर्ब करायला लागले. हे लय हरामखोर मांजर आहे. खरं चांगलं पण आहे तेवढं. मज्जा करते बघा कसलं. तर कुठं जाऊन बसलं बघाय. बाहेर आहे चंपी, या. तुम्हाला भेटते वाटतं ते. तर मित्रांनो, आज मला आत्ता कळालं की शिमगा आहे आज. तर आता मला कळलं कोणाच्या नावानं बोंबलो काही कळना. बरेच जण आहे त्यांच्या नावानं बोंबलो वाटते, बट आज एकाच नावानं बोंबलायचं आहे. तर आज शिमगा आहे. मला याचं काही एवढं माहीत नाही, बट आज शिमगा सण आज साजरा केला जातो. आणि आज आपण ठो 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 नुसतं बोंबलायचं आहे. आणि पुरणपोळ्या पण खायच्यात. आपल्या मम्मीने पोळ्या केल्यात. तर नाश्त्याला पण बहुतेक पोळ्या किंवा पोहे मिळणार आहे. आणि दुपारी जेवणाला पण बहुतेक आपल्याला पोळीच असणार आहे. तर आपल्या आईसाहेबांनी आज गोड गोड पोळ्या वगैरे केल्यात. मस्तपैकी खाव्या. आईसाहेबांना आपण खुश करूया. आज आपण होळीची थोडीफार तयारी करायची आहे किरकोळ. आणि रात्री 100% बोंबलायचं आहे. कसं ठो ठो बोंबलायचं आहे रात्री आज आपण. तर मित्रांनो, आपल्या मम्मीनं आपल्याला नाश्ता दिलेला आहे आणि आपण नाश्ता खाऊन घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे ताटात. हे बघा, याला थाळी म्हणायचं. आपण नाश्ता करून घेऊया. आपल्या मम्मीने सकाळ सकाळच गरमागरम पोळ्या केलेल्या आहेत. आणि ही गुळवणी आहे का दूध आहे मलाच काही कळलं ना. मम्मीलाच विचारा, मम्मी काय केलंस या. तर याला मित्रांनो गुळवणी म्हणतात. नाश्त्याला आपल्याला मम्मीनं आता दूध गुळवणी दिल्या. तर चला आपण ते खाऊन घेऊया दूध गुळवणी. बघूया कशा लागते. आज शिमगा आहे, तर शिमग्याच्या सणाला पोळ्या वगैरे करतात. तर आपल्या आईने आज पोळ्या केलेल्या आहेत. तर मित्रांनो, पोळ्या आणि याला काय म्हणतात गुळवणी. तर पोळ्या आणि गुळवणी आपण आता नाश्त्याला खायचं आहे. तर मित्रांनो, मम्मीनं आपल्याला दिल्यात 1000 रुपये. होय, 1000 रुपये दिल्यात मित्रांनो. काय करायला दिलात माहिती आहे? किराणा मला नाही दिला. तर आपण करायचं काय, तर आपण यातलं काम करायचं. उरलेलं पैसे 40% प्रॉफिट, वरचं कमिशन. तर चला मित्रांनो, काहीतरी घेऊन येऊया. मम्मीने जे आणायला सांगितलं आहे ते किराणा माल दुकानातून आणायला सांगितलं आहे. उरलेलं पैसे कमिशन प्लस प्रॉफिट, जे 50 ते 40% आपल्याला प्रॉफिट आहे. आज आपण लाला आहे. तर या प्रॉफिटमधनं आपण उरलेल्या पैशानं मित्रांनो उद्या जायचं फिरायला. चोरी चोरी. होय मित्रांनो, आपण काय खोटं बोलायचं. जास्त कमिशन लागले म्हणून सांगायचं. उरलेला प्रॉफिट आहे आपला. तर प्रॉफिट घ्यायचा आणि उद्या कोल्हापूरला आपण फिरायला जायचं. मित्रांनो, तुम्हाला आज आमची स्वीटी धावतो. स्वीटीची आमच्या सेवा करून घ्यायची झाली. आमच्या दादासाहेब सेवा करायला. तुम्हाला धावतो स्वीटी. ही बघा आमची स्वीटी. आणि आमच्या दादाराव तिची स्वीटीची सेवा करायला. मस्तपैकी भांग वगैरे पाडला. स्वीटीला मॉडेल करायला. स्वीटी हाय बोल यांना. हाय बोल. बघितले काय मित्रांनो, स्वीटी कशी वाटली कमेंट करून सांगायला लागते. हाय बोल स्वीटी. स्वीटी. दुसरा कंगवा उठायचा द्यायचा. मोठा कंगवा मोठ्या जातात आणलायस ना. स्वीटी. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. छान दिसालीस. काय करायलीस दादा तिला. तिनं कसलं औषध आहे या. ड्रॉप मध्ये घाण येत नाही का डोळ्यात. हां, ते झाले. गाईस तुम्हाला आपली स्वीटी जातोय बघा. माझ्या संग कशी खेळायला लागली. स्वीटी ही लय आगाव आहे. केस तुम्हाला बघा. केस हे बघा, केस केवढे लांबडे आहेत. एकदम मॉडर्न दिसते का नाही. मॉडर्न लुकची स्वीटी आमची. हे बघा स्वीटी इकडे बघ. हे पिले बघितलं काय स्वीटी कशी बघत्या. आहे नाही टॉपचा विषय. शिमगा आज होळी पेटणार नाही तर तुमच्या स्वप्नांची आग पेटणार. हो थांबा जरा. पहिला आपण काहीतरी स्वीट खाऊया, मग देवपूजा करूया. पहिला पेटपूजा करूया, मग देवपूजा करूया. आपण पेटपूजेला मग देवपूजेला. आपल्या गावची बोरात गावचा ओरिजिनल आवाज डॉल्बी डेसिबल आहे. 70 डेसिबलचा आवाज कसा येतोय सांगा मित्रांनो कमेंट करून. अरे सोन्या तू काय थांबलास. जावा की रे तुम्ही पण जावा. तुम्ही जा. जावं की अभि तू काय थांबला. अभि मोठ्या ना कॅडबरी कोणाला पाहिजे.
मोठ्यानं बोंबला लागते मोठ्यानं बोंबला लागते मला. मित्रांनो होळी सण साजरा करतात बट का साजरा करतात मला पण काय माहीत नाही. मला तर असं वाटतं की आता उन्हाची सुरुवात होणार आहे म्हणून बोंबलून उन्हाचं स्वागत करतात का तर आता ऊन कडक पडते तर उन्हाचं बोंबलून स्वागत करणार. मला तर असं वाटतंय. कमेंट करून तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय. मित्रांनो आजची होळी संपली. हा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा.